आता जरा 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 क्लोज या तुम्ही. हे बघा मी चष्मा काढते. मॅडम घाबरत नाही. बरं आहे. वा. तर इथे बघा एक शिंपी आम्ही इकडे बनवलेली आहे. वा. चला एका ताटात जाऊ द्या. त्यानंतर इकडे मी तुम्हाला कालवी फ्राय करायला सांगितलेली. ती मोठी कालवी किती बारीक झाली ना फ्राय करून. चला हे सुद्धा काजल तुला काम दिलेलं आहे बघ. हे दोन 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 पीस असे व्यवस्थित ठेव. बघा सर्वात जास्त महाग थालीमध्ये जे आहे ना ते एवढं लोणच्यासारखं दिसतंय आता. हे बघा कालवी फ्राय बघा कशी झाली आहे. नाही राहू दे का वहिनी. बघा इकडेच ठेवा. हे इथे ठेवा आणि इथे भाकरी ठेवता येईल. येस. तर आज आपली शिंपले कालवीची थाली बघा अशी एकदम रेडी झालेली आहे. इथे कालवी काकी चमचे ग्लासेस बिसेस नेलात बाहेर. येस. आता हे ठेवा काय बोलतात भाकरी ठेवा. चला म्हणजे ही थाली झाली रेडी. नाही आता तुम्हाला सांगतो इथे अंड्याचं पण आम्ही कधी बनवले. पण आपले गेस्ट जे मालवणला गेले ती अजून गाडी आलेली नाही. सकाळी गेली आहे ती 6:30ला. 9:30 आता 10 वाजता ट्रॅक करतो मी. 10 वाजता येणार ते. 10 वाजता त्यांची गाडी येईल. चला ह्याच्यात भाकरी ठेवा. आमचे भाकरी एक्सपर्ट बघा इकडे. ह्यांच्या हाताची एक भाकरी नाही तर तुम्ही 2-2 भाकऱ्या खाणार. चला इथे बघा आमचे 2 अंडा थाली आहे. तुम्हाला आता मी फ्लॅश मारून दाखवतो. बघा हे बघा इथे बघा ही अंडा थाली 1, अंडा थाली 2 ज्यामध्ये आम्ही कालवी फ्राय पण दिलेले आहे. भाकरी भात. ओके. तसंच इथे बघा हे शिंपल्याचं कालवण, कालवीचं थपथपीत फ्राय, भाकरी भात सॅलड. आणि इथे त्यांना कोशिंबीर टाईप पाहिजे म्हणून इथे कोशिंबीर. बाकी हे सर्व 3 थाल्या सेम आहेत आणि या 2 थाल्या. तर टोटल 5 थाल्या बघा मी कसे बनवलेले आहेत. हे कस्टमाइज थाल्या आहेत बरोबर. चला इथे बघा नाश्त्याची तयारी. आणि आपल्या एका गॅसला बघा गॅस बाकीचे इथे बसले. एका गॅसला आम्ही इथे बसून घावणे चटणी 4 प्लेट दिल्या आहेत. सोबत इकडे वडे बनतात आहे, पोहे बनतात आहे. कारण 4ही रूम फुल आहे आणि त्यातून 2 चेकआउट म्हणजे 6 रूमची ही ऑर्डर आहे. म्हणजे 6 रूमची ऑर्डर आहे पण 2 चेकआउट होते असं समजा इथे. म्हणून हे भरपूर नाश्त्याची ऑर्डर आहे. आणि इथे बघा हे आमरसचे बॉक्स आहे पूर्ण. ह्यात आमरसचे 10 बाटल्या आहेत. हे पार्सल चाललं आहे बघा. आपले गेस्ट घेऊन चाललेत. आपण इथे परत गेस्ट रिव्ह्यू घेऊया. आणि हे आपले रिपीट गेस्ट आहेत. तुम्हाला कसं वाटलं इथे 3 दिवस राहून. आणि माहेरी आल्याचं समाधान मिळतं. ज्यांना माहेर नाही त्यांनी जरूर यावं इथे. आणि जेवण उत्तमच. आणि यांना मी एक ऑफर दिली आहे बड्डेची. ते तुम्हाला लक्षात राहील ना. हां बड्डे वीकची. ओके. तर या तुम्ही परत. तुम्हाला तुम्ही आलात पण आम्हाला भरपूर छान वाटलं. या अशी उभे राहा. असा एक फोटो काढूया आपण. तुमची फ्रेंडशिप झाली का गेस्ट बरोबर. बस थँक्यू. तर इथे बघा आपले AC रूम हा बुक झालेला आहे 2 in 1. हा नॉन AC घेतलेला आपल्या गेस्टने. खरं बघा इथे अरेंजमेंट केली आहे म्हणून आम्हाला सोयीस्कर झालं. कमीत कमी 15-20 प्लेट नाश्ता संपलेला आहे. चेकआउट झालं त्यांचासुद्धा आणि चेक इन झालं त्यांचासुद्धा. आणि बाकी आपले गॅस्ट आहे ते आहेत. आता गोल्डसाठी पण अजून 4 माणसं येतात आहेत. आणि आपलं काम सुरू आहे बघा. हे गहू घेऊन दळायला जायचं आहे. आजची थाल्यांची ऑर्डर सांगतो 10 व्हेज थाली आणि बाकीचे 2 चिकन थाल्या, चिकन फ्राय एवढी सर्व ऑर्डर आहे आपली. इथे बघा आता मी व्यवस्थित इकडे बसलो. 11 वाजले आहेत. हे मी आता तत्कालची बुकिंग तिकीट्स करायला बसलो आहे बघा. काल मी जे व्हिडिओमध्ये ऑफर दिलं की 7 दिवस 7,000 ती ह्यांच्यामुळे मला ऑफर सुचली. त्यांची मी तिकीट पण बुकिंग करून देतो. सर्व सुविधा करून देतो आहे. सर्व सोय करून देतो. इथे मम्मी बघा आली. काय करून आली. पाणी देऊन आली. हे आमचं चिक्कू बघा भरपूर ॲक्टिव्ह आहे. चिक्कू चिक्कू अरे रे रे रे. चला चला चला. ह्यांना काय खायला दिला की नाही. हां ना. चला बाहेरचं वातावरण बघा एकदम छान एकदम मस्त. गाडी लावली आहे. आणि मला आता भाजी आणायला जायची आहे. 10 व्हेज थालीच्या पालेभाजी, मटकी भाजी सर्व पाहिजेत. आणि तत्कालसाठी बुकिंगसाठी मग मी रेडी आहे बघा. म्हणजे असे एफर्ट्स बुकिंगसाठी पण असे एफर्ट्स टाकावे लागतात. कारण हे सीझन आहे. ऑन द स्पॉट बुकिंग भरपूर डोका लावून घ्यायला पाहिजे. चला तुम्ही पण येत असाल तर तुमची पण मी बुकिंग करून देऊ शकतो. या तुम्ही पण. आता टाकलं ना बघ बाहेर येऊन खातात ते बघ. घेऊन गेलं बघ. बाहेर खातात ते घेऊन. चला इथे हे अपडेट. आणि
बघा आमची बबू इथे बसली. इथे बघा मी तत्काल तिकीट्स काढायला बसलो आहे. आणि एक इन्फॉर्मेशन देते, तत्काल किंवा तुम्ही मला काढायला सांगितलं ना, आपण आपल्या हिशोबाने इथं जायचंच असतो, पण आपल्याला ट्रेन तिकीटच्या टायमिंगवरच घेतली पाहिजे. आपल्या टायमिंगवर अवेलेबल होत नाही लगेच. म्हणजे जी ट्रेन अवेलेबल आहे ती ट्रेन बुक करायची. आणि इथे बघा आपलं मिडल डोअर कचरा साईडला आहे. मिडल डोअर लावून झालेला आहे. ओके, ट्विन 2मध्ये पण आता सेम दरवाजा लावला आहे जो ट्विन 1मध्ये होता. त्याला पाठी मॅग्नेट लावला वाटतं. हे बघा, तर हा सुद्धा क्लोज होणार. आणि जेवढे पण ट्विन 1 आणि ट्विन 2 आणि सिल्वर रूम घेतात त्यांनी सर्वांनी मिडल डोअर लावायचा, म्हणजे कूलिंग फटाफट होते. ह्याला पण प्लग लावायचं काम राहिलं आहे बघा. हा सुद्धा AC रूममध्ये कन्वर्ट झाला. कोण आहे? या हे बघा, हे झाडू बिडू करा, ते सर्व माती बिती लादी करायला लागेल पूर्ण. ओके. ट्रेन तिकीट शेवटी झालेली नाही, कारण याचे डिसिजन्स पटकन घ्यायला पाहिजे आणि लगेच बुकिंग करायला पाहिजे. इथे एक सांगतो, कोकणात यायला तत्कालमध्ये तिकीट्स आपण आपल्या सोयीनुसार बघायला गेलं तर वेळ लागतं. जे तिकीट अवेलेबल आहे ते पटकन बुक करायचे, तर तिकीट रिझर्वेशनमध्ये बुक होतं, नाही तर सर्व वेटिंग लिस्टमध्ये जातात. आता बघा मी कुठे चाललो माहिती, आपले गेस्ट खाली गाव फिरायला गेले, नदी बघायला गेले, तर त्यांना मी बोललो होतो जर येताना तुम्हाला दमायला झालं तर मला कॉल लावा, मी गाडी घेऊन येतो. इथे मी उलटा केलं, मीच कॉल लावला आणि मी येऊ का घ्यायला, तर ते बोलले हां, तरी पण दमायला होतं ना वरती चढायला. आता 11च्या वेळी गेला तर ऊन असतो. आता त्यांना सर्व बसवतो बघा गाडीमध्ये. हे बघा आमच्या इकडे आलात ना तर हे गाव बघायला नक्कीच या. बघा भरपूर सुंदर आहे, एकदम छान वाटेल खाली जाताना. बघा गाडी जाते ना तसं तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. एकदम मस्त वाटतं बघा आतमध्ये. दोन्ही साईडला झाडं आणि आपण मधून चालतोय बघा. व्हेरी मच. काय नाही, जरा वर खाली उतरायचा लय प्रॉब्लेम. बघा आम्ही आमच्या फॉरेनर गेस्टला कुठे कुठे फिरवतोय. भाजी घेऊन झाली, आता केक घ्यायला या. तर इथे बघा आपल्या गेस्टसोबत मी भाजी घ्यायला आलो. बघा किती भाजी लागते. भाजी पिशवी नंबर 1, हे कांदे काकडी सर्व पालेभाजी. इथे बघा सर्व वेगळ्या भाज्या, गहू तसं एवढं सर्व घेऊन आलो आहे बघा. तुम्ही पण आला तर तुम्हाला पण असं तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. कोबीची भाजी भेटते, फ्लावरची भाजी भेटते, मला पाल्याची भाजी खूप आवडते. चला इथे बघा आत्ता आम्ही जस्ट भाजी आणली, मग मी गेस्टलाच घेऊन गेलो होतो. हां, गोल्डनमध्ये धुवायचं आणि 4 माणसांचं रेडी करायचं आहे. चला मी पण आलो गोल्डनमध्ये. आता गोल्डन रूम खाली झालं येतात पण आहेत, गोल्डनमध्ये येतात माणसं. आणि 10 वेळेस चालली आहे. चला आता बघा कॅमेरा चालू केला आहे, गेलंच पाहिजे. गेला की नाही गेलं? बघा तुम्ही असं येऊन इथे खेळू शकता. तुम्हाला इथे कसं वाटतं? चांगलं वाटतंय? खूप मजा येते. बघा इथे गेम्स आहेत. गोल्डन सिल्वर रूम बुक करायचा हा फायदा आपला. बाकी इकडे सिटिंग आणि इथे व्ह्यू आहे. एक एरिया भरपूर मोठी आहे ही बघा. इथे या. आणि आता दुपारची वेळ आहे आणि ह्यांनाच विचारू बघा, विदाऊट फॅन बसलेत हे. ह्यांना विचारूया, तुम्हाला आता दुपारचे 1:30 वाजले ना, 1:30 वाजला. तुम्हाला गरम होतं आहे? नाही, चांगलं वाटतंय. विदाऊट फॅन बसल्यात ना ते पण. करा बघा हे सर्व आमचे धुतलेले कपडे. आणि इथे आमचं गोल्डन रूम आता रेडी होतं आहे, कारण 4 गेस्ट आता येतील दुपारचे. ओके, क्लिअर करून घ्या. वरचं झालं बिलं काढायला पाहिजे सर्व. काकी द्या जरा झाडू द्या. हे जरा वरचं साफ करायला पाहिजे बघा. वरचं साफ करूया. तिथे बघा हे बारीक मेथी लावली आहे बघा मम्मीने. बघा किती आली. किती जोडी होतील मम्मी हे बारीक मेथीच्या? लाल परी काय गुलाबी परी काय बनवते? चिकनची इकडे आपली ऑर्डर आहे. बटर चिकन आणि चिकन फ्रायसाठी बघा इकडे ठेवलेलं आहे. हे आमचे स्पेशल गावातले बोलवलेले आहेत आलमाट पालेभाजी बनवायला. बघा किती पालेभाजी लागली बघा आम्हाला टायमाला. 3 जुड्या लागल्या आम्हाला. 3 जुड्या लागले. आणि इथे हे काय बनतं हे वेगळे? मटकी भात. कोणावर तरी फटकी. काय काकी मटकी?
ऐकलं ना आम्ही ऐकला पाठवून. आकाशवाणी एकदाच चला तुम्हाला मी आजची व्हेज थाली दाखवतो. आज 5 व्हेज थालीची ऑर्डर आहे, ज्यामध्ये आम्ही लाल माठ, बघा आत्ता ज्या भाज्या आणल्या तेच आम्ही बनवलेलं आहे. लाल माठ, भाजी कोणती, अजून दुसरी भाजी कोणती आहे, मटकी, वरण भात, आमरस आणि त्यांचं सॅलड बनवलं. हो येस. तर मटकीची भाजी अशा प्रकारे इकडे 5 व्हेज थाली रेडी झालेल्या आहेत. बघा आमच्या काजल आम्हाला रिक्वेस्ट येतात आहेत की आम्ही जेवायला येऊ का. आमचं अजून राहणाऱ्यांचेच सोय बरोबर फटाफट होत नाहीत, होतात आहेत पण गडबडीत, म्हणून आउटसायडरांना आम्ही अजून जरा अलाउड केलं नाही आहे, कारण गडबड होते बघा सर्व. सर्वांना नमस्ते. तर तुम्हाला इथे बघा मॉर्निंग तुमची आज कुकडुकुनी करूया आपण. तर इथे बघा हा गावठी कोंबडा आम्ही नमिता काकीला ऑर्डर दिला होता, गावातून आणलेला आहे बघा. असा उभा करून त्याचा व्हिडिओ करा. तुम्ही पकडा तरी, मग व्हिडिओ का नाही करणार पकडल्यावर. या मॅडम या, ही खास ऑर्डर ह्यांची आहे. आज काय बांधलेलं आहे, जाणार नाही कुठं. या गेस्टना गावठी कोंबडा पाहिजे आहे आज लंचमध्ये. मॅडम घाबरत नाही. बरं आहे. वा मस्त. आपण रेटच विचारूया, कितीला पडला आपल्याला हा. 600 रुपये. आणि सरांनी मागितल्याप्रमाणे अरे वा थँक्यू. किती पैसे पाहिजे. हे जे एकचे 1 शेकेल, 2चे 4चे 4 शेकेल. आता मी शोधत होतो तिकडे. ते असतात माणसाकडे ना, साठवलेले असतात ते. द्या काकी त्यात भरून द्या मला. चला या, आलात की तुम्हाला पण देऊ गावठी कोंबडा. चला हे बघा, आता अर्ली मॉर्निंग मी काय आणायला गेलो होतो बघा. ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की आजची ऑर्डर आपली काय आहे. तर इकडे तुम्हाला समजलं असेल ब्रेड ऑमलेट आजची ऑर्डर आहे. त्यासाठी 2 ब्रेड लागतात बघा, आणि ते पण सकाळीच आणले पाहिजे. 2 लिटर दूध. काकी हे घ्या, हे त्या पिशवीत टाका, घ्या व्यवस्थित. ओके. त्यासोबतच अंडी बघा केवढी, पूर्ण ट्रेभर अंडी आणली, म्हणजे परत परत जायला नको आपल्याला. हां हे बंद करा. ओके चला, आजचा नाश्ता बघा आजच आणायला लागतो सकाळ सकाळी मग असं. आणि ती सिटिंग अरेंजमेंट बघा आम्ही अशी बनवली आहे. चला आजची मी तुम्हाला गडबड एक्सप्लेन करतो. इथे आपले एक गेस्ट आहे, त्यांना थोडंसं हेल्थ इश्यूमुळे ते स्वतःचंच थालीपीठचं पीठ घेऊन आले. तर थालीपीठचं पीठ कुठे आहे त्यांचं, तर त्यांच्यासाठी आम्ही एक सेपरेट थालीपीठ बनवून देतो आहे. असं आम्ही जनरली करत नाही ऑर्डर, पण जर मेडिकल इश्यू असेल तर आम्ही देऊ, बरोबर आहे ना. तेच घेऊन आले आणि मग कांदा आणि मसाला बिसाला सर्व टाकून आम्ही ते त्यांना बनवून देतो आहे. कुठे थालीपीठ थापलेलं आहे, पीठ ठेवायचं असतो का, मग ह्या थापायला ते करायला घ्या. ते घेऊन बसलेत खाली. आणि इथे बघा चटणी बनते, हे घावणे बनतात आहे तिथे. आणि त्यानंतर ब्रेड ऑमलेटसुद्धा बनणार आहे, पण ते आम्ही नंतर बनवणार आहे बघा. पहिलं हे कंप्लीट करतो आहे मग ते. तर आज भरपूर ऑर्डर आहे, कमीत कमी 20-25 प्लेटची ऑर्डर आहे आज टोटल. 4 रूम तर आहे, 5वा रूमसुद्धा येतो आहे आणि 4था रूम जातो आहे. तर अशी सर्व गडबड आहे बघा नाश्त्याची. 9:15 वाजले आणि आमची सर्व प्रिपॅरेशन सकाळी 7-8 पासूनच सुरू झाली. आणि बाहेर पण बघा सर्व व्यवस्थित सर्व लावलेलं आहे. हां द्या, ही अशी एक ना बघा. मी थालीपीठ बनवलेलं आहे, त्याबरोबर चटणी आणि दही. ओके द्या. घ्या सर तुमचं थालीपीठ, दही, चटणी. बघा मी आता इकडून अशी ऑर्डर सोडतो आणि एक 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 घेतो. ते 1 प्लेट घावणे, 1 प्लेट ब्रेड ऑमलेट, घावणे चटणी. तिथे बघा ते बसलेत ना तिथे त्या राईट साईडला. हे बघा हे आमच्याकडे गेस्ट आले आहेत आणि तिन्ही सिस्टर आहेत, तिघी सिस्टर आहेत. छान वाटलं. काय नाव तुमचं मॅडम, आणि तुमचं, आणि तुमचं. आमचे सबस्क्रायबर कोण आहे ह्याच्यात, म्हणजे व्ह्युअर कोण आहे जास्त, सगळे बघा. वा थँक्यू थँक्यू.
हे समजलं मला त्यात काय. मी ओंकारला काल बोलली हे खूप क्यूट आहे. हा मला कधी बोलले रात्री का सकाळी. असताना मी त्याला बोलली ते आहेत ना मध्ये आपलं खूप छान आहे ते. आणि थोडेफार ना मला या काजल सारखे दिसतात. हे म्हणजे हे सगळ्यांनाच दिले पण ही आमची ना CKP स्पेशालिटी आहे. CKPचा फुल फॉर्म सांगा. प्रभू आणि हे आमचे खाज्याचे कानवले असतात. वा वा लेहरवाले वा ते तुम्ही टेस्ट करून दाखवा आम्ही तुम्हाला. मी बनवलेलं आहे स्वतः वा वा आईंना आणि तुम्ही असं. मी तिघांनी Thank you. का सध्या एवढं शक्य झालं. भरपूर छान. जरा वेगळं नवीन प्रकार असतो नेहमी आपण तेच हे बघा हे आपले गेस्ट आहेत. 3 दिवसाच्या गोल्डन रूम स्टे घेतल्या त्यांनी आणि आता नाश्ता करून फिरायला पण जाणार आहे. या नाश्ता करायला. झोपलात व्यवस्थित. छान झालेलं. तुम्ही आलात त्याच्याबद्दल थँक्यू. आम्हाला आमच्या घरच्यासारखं वाटतंय आणि मस्त वाटतंय. अरेंजमेंट पण खूप चांगली आहे. खूप छान. घरी झोपल्याचं फील थँक्यू. तुझ्यासारखी दिसते. आता जरा 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 क्लोज या तुम्ही. हे बघा मी चष्मा काढते. हा फक्त थोडी काजल थोडीशी अजून जरा बारीक झाली की सेम सेम दिसणार. तुमचा स्किन टोन वेगळा आहे त्यांचा तिचा स्किन टोन वेगळा आहे पण दोघी एकदम मस्त. चला या नाश्ता करायला. हा हे बघा इकडे 4 जण इथे एवढे सर्व आपले गेस्ट आहेत बघा नाश्त्याला. जा घावणे चटणी बनव. मॅडमला लांबून बघितलं तर काजल दिसते मला. नाही माझा नका फोटो का तुमचा काढा.